पाटी पेन्सिल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहिलीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. इंग्लिश विषयाच्या या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत युनिट 1 मधला पुढचा चॅप्टर आहे चिट चॅट. या चिट चॅट मध्ये आपण बघणार आहोत माय डे, म्हणजे माझं दिवसाचं रुटीन हे कसं असतं. सो माय डेली रुटीन हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर परीक्षेला सिक्वेन्स लावायला विचारला जाऊ शकतो, किंवा सिक्वेन्स मध्ये तुम्ही हे रुटीन लावा, किंवा गाळलेल्या जागा भरा, किंवा हे डेली रुटीन तुम्हाला ओरल एक्झामला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. सो त्या दृष्टीने पालकांनी याची तयारी करून घ्यावी. सो एक एक स्टेप आता आपण बघणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा आय वेक अप अर्ली, मी लवकर उठतो. आय ब्रश माय टीथ, मी सकाळी लवकर उठून ब्रश करतो. आय टेक अ बाथ, मी आंघोळ करतो. आय हॅव अ ब्रेकफास्ट, मी नाश्ता करतो. आय वेअर माय स्कूल युनिफॉर्म, मी शाळेचा गणवेश घालतो. आय पॅक माय स्कूल बॅग, मी माझी स्कूल बॅगची तयारी करतो. आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो. आय प्ले विथ माय फ्रेंड्स, मी खेळतो, मी माझ्या मित्रांसोबत खेळतो. आय डू माय होमवर्क, मी माझा गृहपाठ पूर्ण करतो. आय गो टू बेड, मी बेडवरती झोपायला जातो. आता ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला हे डेली रुटीन दिलेलं आहे, पण त्याच्यात मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून किंवा नाईट असं काही याच्यामध्ये म्हटलेलं नाहीये. सो हे दिवसाचं रुटीन तुम्ही एक्सप्लेन करताना किंवा त्याची तयारी करताना आपल्याला त्याच्यामध्ये मॉर्निंगला कुठल्या गोष्टी करता येतील, आफ्टरनूनला कुठल्या करता येतील, इव्हनिंगला कुठल्या येतील आणि नाईटला कुठल्या येतील, याची आपल्याला लिस्ट करून ठेवायची आहे. तर तेच आपण पुढे बघणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा वेकिंग अप. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, म्हणजे मी सकाळी लवकर उठतो. ब्रशिंग टीथ, आय ब्रश माय टीथ एव्हरी डे. या ठिकाणी तुम्ही मॉर्निंग पण म्हणू शकता. आय ब्रश माय टीथ इन द मॉर्निंग. टेकिंग अ बाथ, आय टेक अ बाथ टू क्लीन माय सेल्फ. या क्रिया आपण सकाळी लवकर करतो. मॉर्निंग म्हणजे काय? सकाळ. सो हे शब्द लक्षात घ्या तुम्ही. मॉर्निंग म्हणजे सकाळ, आफ्टरनून म्हणजे दुपार, इव्हनिंग म्हणजे संध्याकाळ आणि नाईट म्हणजे रात्र. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत ब्रेकफास्ट. आय ड्रिंक मिल्क अँड ईट ब्रेकफास्ट. गेटिंग ड्रेस्ड, आय वेअर माय क्लीन स्कूल युनिफॉर्म. स्कूल युनिफॉर्म घालताना स्कूल युनिफॉर्म व्यवस्थित नीट क्लीन रोज घातला पाहिजे. चुरगळलेला युनिफॉर्म घालून कसं तरी आवरून आपण शाळेत न जाता चांगल्या पद्धतीने तयारी करून शाळेत गेलं पाहिजे. पॅकिंग द स्कूल बॅग, प्रत्येकाने स्वतःची स्कूल बॅग ही स्वतः पॅक केली पाहिजे. आय पॅक माय स्कूल बॅग्स अँड वॉटर बॉटल इन माय बॅग. या सगळ्या प्रक्रिया आपण सकाळी करतो. त्यानंतर प्लेइंग विथ फ्रेंड्स, आय प्ले विथ माय फ्रेंड्स इन द इव्हनिंग. मी माझ्या मित्रांसोबत रात्री खेळतो. कंप्लीटिंग होमवर्क, आय कंप्लीट माय होमवर्क एव्हरी डे. मी माझा होमवर्क रोज कंप्लीट करतो. स्लीपिंग टाइम, आय गो टू बेड. सो अशा पद्धतीने हे डेली रुटीन तुमचं आहे. आता यामध्ये वेगवेगळी व्हर्ब्स त्या ठिकाणी वापरलेली आहेत. कोणकोणती व्हर्ब्स वापरलेली आहेत या ठिकाणी? ब्रश माय टीथ, प्ले विथ माय फ्रेंड्स. सो प्लेइंग, ब्रश माय टीथ, बाथिंग, स्लीपिंग, कंप्लीटिंग, ही सगळी व्हर्ब्स याला म्हणतात की ऍक्शन. ऍक्शन्स म्हणजे काय? कुठल्याही प्रकारची आपण कृती केली की त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात व्हर्ब्स. सो ही वेगवेगळ्या प्रकारची व्हर्ब्स सुद्धा याच्यामध्ये वापरलेली आहेत. सो पालकांना अशी विनंती आहे की पालकांनी तयारी करून घेताना मुलांना या व्हर्ब्सचा अर्थ पण सांगा आणि ते सगळे व्हर्ब्स या डेली रुटीन मध्ये तुम्हाला वापरायचे आहेत. सो
हे डेली रुटीन तुम्ही व्यवस्थित तयारी करा. हे तुम्हाला परीक्षेला गाळलेल्या जागांना येऊ शकतं किंवा सिक्वेन्स लावायला येऊ शकतं किंवा मॉर्निंगला तुम्ही कोणती ॲक्टिव्हिटी करता, इव्हिनिंगला कोणती ॲक्टिव्हिटी करता, या पद्धतीने सुद्धा तुम्हाला हे डेली रुटीन विचारलं जाऊ शकतं. किंवा ज्या पद्धतीने आपण मायसेल्फची एक तयारी केली होती की मायसेल्फ आपल्याला बोलता आलं पाहिजे, त्याच पद्धतीने माय डेली रुटीन म्हणजे तुमचं जे दिवसभराचं वेळापत्रक आहे ते जसं तुम्ही मराठीमध्ये सांगता त्याच पद्धतीने तुम्हाला ते इंग्लिशमध्ये पण सांगता आलं पाहिजे. आणि जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून हे शब्द सुद्धा त्याच्यामध्ये वापरू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही डेली रुटीन हे व्यवस्थित त्याची तयारी करायची आहे. त्यानंतर त्याच चॅप्टरमध्ये पुढचा भाग आहे. शाळेत गेल्यानंतर आपल्याला असेंब्ली नावाचा प्रकार असतो. असेंब्ली म्हणजे काय की सुरुवातीची आपली प्रार्थना, त्याच्यामध्ये तुम्ही लाईन करता, एका लाईनीमध्ये उभे राहता, त्याच्यानंतर तुम्ही राष्ट्रगीत गाता, प्रतिज्ञा म्हणता, राज्यगीत गाता, अशा पद्धतीने सगळ्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करता. आता या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करताना जशा मराठीमध्ये तुम्हाला सूचना दिल्या जातात त्याच पद्धतीने इंग्लिशमध्ये त्या सूचना कशा दिल्या जातील, त्या सूचना तुम्ही कशा तयारी करायची त्याची, तर त्या पण गोष्टी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सो सगळ्यात पहिल्यांदा स्टँड इन द लाईन म्हणजे काय, एका लाईनीमध्ये उभे राहा. स्टँड ॲट इज, शांतपणाने उभे राहा. अटेन्शन, तयारीत राहा. त्यानंतर स्टार्ट द नॅशनल अँथम म्हणजे काय की आपलं राष्ट्रगीत जे आहे त्याला नॅशनल अँथम म्हणतात, ते सुरू करा. रेडी फॉर द राज्यगीत, आता आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो, महाराष्ट्र राज्याचं जे राज्यगीत आहे ते आता सगळ्या शाळांमध्ये अनिवार्य केलेलं आहे राष्ट्रगीतानंतर गाण्यासाठी. सो त्याच्यानंतर राज्यगीत आपल्याकडे गाण्याची प्रथा आहे. सो रेडी फॉर द राज्यगीत. देन बी रेडी फॉर द प्लेज. प्लेज म्हणजे आपली प्रतिज्ञा. तुमच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये प्रतिज्ञा लिहिलेली आहे. इंग्लिशच्या पुस्तकामध्ये इंग्लिश प्रतिज्ञा आहे, तीच प्रतिज्ञा मराठीच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेली आहे. सो दोन्ही पद्धतीने तुम्हाला ती प्रतिज्ञा वाचता आली पाहिजे किंवा म्हणता आली पाहिजे. सो बी रेडी फॉर द प्लेज. So start the preamble, okay, and then join your hands, let us pray. त्याच्यानंतर आपण हात जोडायचे आणि मग प्रार्थनेला सुरुवात करायची आहे. सो या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत या इंग्लिशमध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. सो या पण इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला पेपरला विचारल्या जाऊ शकतात की याचा प्रॉपरली सिक्वेन्स लावा. मग तो तुम्हाला सिक्वेन्स आपल्याला लावता आला पाहिजे किंवा यामध्ये गाळलेल्या जागा भरा. सो त्या गाळलेल्या जागा पण तुम्हाला भरता यायला पाहिजे. सो पालकांनी तयारी करून घेताना सुद्धा या इन्स्ट्रक्शन्स मुलांकडनं व्यवस्थित त्याची तयारी करून घ्या. सो पहिली इन्स्ट्रक्शन्स काय, दुसरी इन्स्ट्रक्शन काय, तिसरी काय, अशा सिक्वेन्स प्रमाणे मुलांची तयारी करून घ्या. सो कळले तुम्हाला दोन्ही चॅप्टर्स, तुमचं डेली रुटीन आणि तुमची असेंब्ली, या दोन्हीही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित क्रमवार त्याची तयारी करायची आहे. ते सगळे सेंटेन्सेस क्रमवार लक्षात ठेवायचे आहे. त्याचा क्रम लावायला तुम्हाला पेपरला येऊ शकतं. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला कळलं असेल. सो आज आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या चॅप्टर सहित. थँक्यू.